एकदम ग्रामीण भागातनं आलेला मुलगा होतो. साहेबांना मी लहानपणीपासून पाहत होतो. साहेब म्हणजे जुने पाहुणे असल्यामुळे गावात यायचे. आणि काय होतं, कसं असतं माहिती आहे, संघ देऊन कसं असतं माहिती आहे, एखाद्या व्यक्ती तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत राहिलं आपल्याला कसं वाटतं की आपण बी असंच बनावं. मी टीपीएस म्हणून स्कूल आहे आपल्या इथं. त्यावेळेस म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी बाहेर असायचे. त्यावेळेस मला वडिलांना हॉस्टेलला घातलं होतं. तिथून माझी सुरुवात झाली. तिथून मी हळूहळू मला आता आपल्याला गावाकडे जायचं आणि इथंच काहीतरी करायचं. वडिलांचा जुना किराणा बिझनेस असल्यामुळे इथंच आपण इस्टॅब्लिश करायचं. त्याच्यानंतर मी इथं हळूहळू 2000 साली सुरुवात केली. त्याच्यानंतर चांगलं 2003-04 पर्यंत एवढा खूप त्रास असा झाला की मला वाटलं की आता गावाकडे जायची वेळ आली आपल्याकडे. पण त्यावेळेस साहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी की बाबा खचून जाऊ नको, जिथं काय जर अडचण आली तर मला कॉल कर. साहेबांची म्हणजे माझे खूप असे जुने संबंध आहेत. आणि त्यावेळेस 2005-06 पर्यंत मी खूप त्रास व्यक्त केलेला. म्हणजे मला एवढा त्रास झाला बिझनेस मध्ये. सहजी कधीच कुणाला कुठली गोष्ट भेटत नाही. तुम्ही आत्ताच गाड बांधून घ्या, 100% तुम्हाला सांगतो. कष्ट करा, 100% त्याचं फळ भेटणार. 4 वर्ष जो कोर्स आहे अतिशय मन लावून करा, कारण येणाऱ्या काळात खूप स्कोप आहे ऍग्रिकल्चरला. कारण आता ज्ञान घेऊन आतापर्यंत स्वातंत्र्यापासून ज्ञान न घेता कोणतं क्षेत्र होतं तर ते फक्त ऍग्रिकल्चर होतं. ज्ञान न घेता शेती करायची, त्याच्यामुळे अनंत अडचणी यायच्या. आत्ताच तुमचं ठरवायचं की तुम्हाला सर्व्हिस मध्ये जायचं का, तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा का, तुमच्या घरी शेती आहे तर शेती करायची. पारंपरिक शेती आपल्या इथं सोयाबीन केली जाते, ऊस आहे, व्हेजिटेबल आहे. आता परांड्याकडे केळीची खूप लागवड होती. परंतु की कमीत कमी एकरी 50 लाख 40 लाख उत्पन्न होईल असंच तुमच्याकडनं अपेक्षा करणं गरजेचे आहे. कारण तुम्ही 4 वर्ष एक डिग्री घेतली. संस्कृती जपणारी आणि प्रत्येक मराठी मनाला भेटणारी ही अप्रतिम लावणी.